मेरा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है. हे विधान आहे जळगावमधील उन्मेष पाटलांचं. नाही, असं मी नाही म्हणत आहे, तर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये ते असं म्हणतायत असा दावा आमदार मंगेश चव्हाणांनी केलाय. हेच उन्मेष पाटील लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटात गेले होते बरं का. आणि आता पुन्हा एकदा महायुतीत म्हणजे शिंदे गटात त्यांनी प्रवेश केलाय. उन्मेष पाटील यांच्या प्रवेशानंतर त्यांना पुन्हा खासदार करण्याची इच्छा एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे आणि त्याचीच आता चर्चा सुरू झाली आहे. मग आता शिंदेच्या मनात नेमकं काय? भाजपमधून ठाकरे गट, ठाकरेमधून शिंदेकडे आल्यानंतर त्यांना खासदारकी दिली जाणार आहे का? उन्मेष पाटील यांच्या प्रवेशामुळे जळगावच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होतील का? आणि त्यामुळे गिरीश महाजन ज्यांना संकट मोचक म्हणून ओळखलं जातं त्यांची डोकेदुखी वाढणार आहे का? काय आहे गिरीश महाजन आणि उन्मेष पाटलांचा वाद? नेमकं काय झालंय? चला सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात मुंबईत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलत असताना प्रवेशाच्या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले आणि चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदे म्हणाले, उन्मेष पाटील हे जळगावचे लोकप्रिय नेते आहेत. खासदार म्हणून काम करताना त्यांनी अनेक चांगली विकास कामं केलेत. येणाऱ्या काळात त्यांना पुन्हा खासदार म्हणून निवडून देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आणि आता त्यांना परत खासदारकीसाठी उमेदवारी दिली जाईल का, अशी चर्चा सुरू झाली. त्यासाठी त्यांना पुढे लोकसभा निवडणूक किंवा राज्यसभा यापैकी एखाद्या मार्गाची वाट पाहावी लागेल का, अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. आता उन्मेष पाटील यांच्या राजकारणाबद्दल आपल्याला जाणून घ्यावं लागेल, म्हणजे या गोष्टी समजतील. तर 2014 मध्ये चाळीसगाव मतदारसंघातून आमदार राहिलेले उन्मेष पाटील यांना 2019 मध्ये भाजपमधून अचानक लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्या निवडणुकीत ते जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजप पक्षातून निवडून येत खासदार झाले. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं त्यांचं तिकीट कापलं आणि मग त्यांनी भाजप सोडून उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला. आणि आता काही महिन्यानंतर ते पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झालेत. आता थोडस मागं गेलं तर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 2024ची विधानसभा निवडणूक ठाकरे गटातून त्यांनी लढली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. हा तोच मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघातून 2014 मध्ये ते आमदार झाले होते, फक्त भाजप पक्षाकडून. आता परत थोडस मागं गेलं तर लोकसभा निवडणूक 2024 येते. त्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या उन्मेष पाटलांचं भाजपने तिकीट कापलं आणि ते स्मिता वाघ यांना देण्यात आलं. यावेळी 2021 ची पुनरावृत्ती झाली. असं म्हणण्याचं कारण म्हणजे 2019 मध्येही सुरुवातीला वाघ यांनाच उमेदवारी देण्यात आली होती, पण अचानक त्यांची उमेदवारी रद्द झाली आणि ती उन्मेष पाटलांना देण्यात आली. त्या निवडणुकीत ते विजयी झाले, खासदार बनले. 2019 ते 2024 ते खासदार राहिले. मात्र 2024 मध्ये उमेदवारी न मिळाल्यानंतर जळगावमधील भाजप नेते गिरीश महाजन यांच्या राजकीय डावपेचामुळे आपल्याला डावलण्यात आलं, असा आरोप करत उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर उन्मेष पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे करण पवार यांना उद्धव ठाकरे गटातून जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या प्रभावाला टक्कर देण्यात उन्मेष पाटील यांचा गट कमी पडला. अखेर भाजपच्या स्मिता वाघ निवडून आल्या आणि करण पवार जे उन्मेष पाटलांचे कट्टर समर्थक होते, ज्यांच्यासाठी जीवाचं रान उन्मेष पाटलांनी केलं होतं, त्यांचा पराभव झाला. थोडक्यात इथं गिरीश महाजन जिंकले असं म्हटलं तरी हरकत नाही. आता जेव्हा उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला होता, तेव्हा त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. हे संकट मोचक नसून जळगाव जिल्ह्यासाठी संकट आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण लक्षात घ्या, हा जो प्रवेश झाला ठाकरे गटात, त्या प्रवेशानंतर एक मोठी घडामोड घडली. देवगिरी नागरी सहकारी बँक प्रकरणात सुमारे 5,33,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप उन्मेष पाटील यांच्यावर झाला. या प्रकरणात अटकेची शक्यता वर्तवण्यात आली, त्यांची चौकशी झाली आणि मग यानंतर पुन्हा एकदा उन्मेष पाटील विरुद्ध गिरीश महाजन यांच्यातील राजकीय कटुता उघडपणे समोर आली. या सगळ्याबद्दल बोलताना उन्मेष पाटील त्यावेळी म्हणाले होते, निवडणूक जवळ आली की मी बोलायला लागलो. अनेक महिन्यात गुन्हा दाखल झाला नव्हता, तो गुन्हा 3 दिवसात कसा दाखल झाला? भाजपशी माझा वाद आणि वैर नव्हतेच. भाजपातील या प्रवृत्ती विरोधात माझा लढा होता. ही प्रवृत्ती बदला घेण्यामध्ये मग्न होती. एकनाथ खडसे, सुरेश जैन यांना या प्रवृत्तीने बाहेर काढलं. या प्रवृत्ती विरोधात मी होतो. याच्या सोबत मी काम करू शकत नाही. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपला सोडून स्वाभिमानाच्या लढाईसाठी सज्ज झालो. मला कल्पना होती, अनेकांना जसं गोवण्यात आलं तसं मलाही गोवण्यात येईल.
असं ते म्हणाले. म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. भाजप सोडण्याचे कारण गिरीश महाजन होतं असंही अनेकदा सांगितलं जातं. आता उन्मेष पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश केलाय. प्रवेश केल्यानंतर शिंदेंनी केलेल्या विधानामुळे त्यांना परत खासदारकी मिळू शकते का, अशी चर्चा सुरू झाली. पण जर ते महायुतीत राहून पुन्हा गिरीश महाजन विरुद्ध उन्मेष पाटील असा संघर्ष तीव्र झाला तर पुढे काय हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान माझा अजेंडा स्पष्ट आहे, भाजपला दबावाखाली ठेवायचा आहे, अशी एक क्लिप व्हायरल झाल्याचा आरोप गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. या प्रकरणी आपण वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचंही मंगेश चव्हाण म्हणालेत. आता ज्या उन्मेष पाटलांबद्दल आपण बोलतोय त्यांचा राजकीय प्रवास थोडक्यात जाणून घेऊयात. त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या वडील भैयासाहेब पाटील हे बेलगंगा साखर कारखाना येथे लेखापाल होते. या कारखान्याशी संबंधित आंदोलनातूनच उन्मेष पाटीलांचं नेतृत्व पुढे आलं. चाळीसगाव मधील बेलगंगा साखर कारखाना बंद पडल्यानंतर तो सुरू करण्यासाठी झालेल्या आंदोलनात पाटलांनी पुढाकार घेतला. या आंदोलनामुळे ते प्रकाश झोतात आले. त्यानंतर त्यांना भाजपकडून संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या. ते भाजप मोर्चाचे सरचिटणीसही राहिलेत. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर 2014 मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. ते निवडून आले, आमदार झाले. यानंतर मी उल्लेख केला त्याप्रमाणे 2019 मध्ये ऐनवेळी स्मिता वाघ यांना डावलून उन्मेष पाटलांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली. त्या मतदारसंघात ते निवडूनही आले, विजयी झाले, खासदार बनले. मग 2024 ला पक्षाने उमेदवारी दिली नाही. शिवाय गिरीश महाजन आणि त्यांची वाढती कटुता यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. आता ठाकरे गटात सोडून ते पुन्हा एकनाथ शिंदेच्या म्हणजे महायुतीत परतलेत. मग आता प्रश्न असा आहे की उन्मेष पाटील यांना पुन्हा खासदारकी मिळवून देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेचा यशस्वी होईल का? महायुतीत असल्यामुळे महाजन त्याला विरोध करतील का? आणि त्यांच्या या प्रवेशामुळे जळगावमधील राजकीय समीकरण कशी बदलतील? उन्मेष पाटलांचं कम बॅक गिरीश महाजनांसाठी डोकेदुखी ठरेल का? या सगळ्याची उत्तरं येणारा काळच सांगणार आहे. मात्र उन्मेष पाटलांच्या राजकीय बदलावर किंवा येणाऱ्या राजकारणावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका.